आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने गुरुवारी नाशिकमध्ये बाईक रॅली काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। रॅलीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। बेरोजगार युवकांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत खासदार भास्कर भगरे यांनी स्वतः सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला। युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, शासकीय भरती प्रक्रिया गतिमान करावी, तसेच राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। रॅली दरम्यान युवकांचे रोजगाराचे प्रश्न, शासकीय नोकरीतील भरती, रोजगार निर्मिती आणि युवकांच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। युवकांच्या हक्कांसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली। यासोबतच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही रॅली माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, तसेच कांदा खरेदी प्रक्रियेत नाफेडकडून झाल्याचा आरोप असलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून निघालेल्या बाईक रॅलीत कार्यकर्त्यांनी युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी केली। रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर बेरोजगार युवक तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी खासदार भास्कर भगरे, शहराध्यक्ष छबू नागरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, मुन्ना अन्सारी, महिला जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोजगार, युवकांचे हक्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात आली असून आगामी काळातही युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, आमदार रोहितदादा पवार असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर आंदोलन होत आहे। त्याचाच एक भाग नाशिकमध्ये हे बेरोजगारांचा एल्गार मोर्चा हा कलेक्टर कचेरीवर निघालेला आहे। कारण आपण सगळे बघतोय की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे आणि याला कारणीभूत हे जे सरकार आहे, या सरकारला जागा करण्यासाठी हा एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केला जातोय। आणि त्याचबरोबर ही जी कांद्याची माळ घातली, ही कांद्याची माळ घालण्यापाठीमागे की नाफेड आणि एलसीसीएफनी जी कांदा खरेदी केली त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। एका बाजूला ए ग्रेडचा कांदा खरेदी केला दाखवला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूला कांदा आता काल परवाला लासलगाव या ठिकाणी मी कांद्याच्या माळा घालू किंवा अनेक कार्यकर्ते कांद्याच्या माळा घातल्या, याच्या पाठीमागे सरकारचं लक्ष वेधून याच्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळावा, बेरोजगार तरुणांना न्याय मिळावा आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये हा हेतू या मोर्चाच्या माध्यमातून आहे। रोहितदादांच्या आणि प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर मोर्चे होत आहेत। बेरोजगार युवकांच्या संदर्भातला प्रश्न आहे, आदिवासी मुलांच्या संदर्भातला प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न आहे, साखरेचा प्रश्न आहे। रोजगार संपले, कंपन्या बंद होत आहेत आणि बंद झालेल्या कंपन्यांमधून आमचा शिक्षित युवक हा बेरोजगार होतोय। अत्यंत हलाखीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही हा मोर्चा करतो आहोत आणि शासनापर्यंत आमचं म्हणणं आहे की आमच्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे। होणारे पेपर जे लीक आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हा महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम होता तसा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आजच्या ह्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की तरुणांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदा नाही, महागाई, रोजगार नाही, महागाई वाढतच चाललेली आहे आणि अशा याच्यामध्ये
अत्यंत म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून कोणतीही बाब या सरकारमध्ये हिताची होत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापूसला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही. आज सुशिक्षित तरुण रोजगारासाठी वणवण करत फिरत आहे आणि या दृष्टिकोनातून या सरकारला जाग येण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ह्या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून या सरकारला जाग आली पाहिजे की निदान कमीत कमी या तरुणांकडे लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करावे, तरुणांच्या हाताला काम द्यावं की जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालेल. त्याचबरोबर महागाईवरती सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काम करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे या सरकारला. आणि हे सरकार जे आहे, हे सरकार मनमानी जे करत आहे, ते मनमानी करण्याचं सरकार ठिकाणावर आणण्यासाठी आज आमचा हा लढा सुरू आहे आणि त्याला नक्कीच यश येईल याची मला खात्री आहे. आमच्या आदरणीय यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि नक्कीच आम्हाला या दृष्टिकोनातून यश येणार आहे. तरुणांच्या हाताला काम मिळालं